आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या मांजरी परिसरात विविध 14 मागण्यांसाठी गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलली असून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांच्या 15 जणांच्या शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास प्रदीर्घ चर्चा केली। ही बैठक सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी यातून अद्याप कोणताही अंतिम आणि ठोस मार्ग निघू शकलेला नाहीये। 2 दिवसात याद्या द्या आणि त्याच्यावर कशी भरती करणार याचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आम्हाला तुम्ही ड्राफ्टच्या मार्फत द्या। हे अशा जे 14 मागण्यात आपण याच्यावर असे टेक्निकल ज्या गोष्टी त्यांना आपण 2 दिवस 3 दिवस असे जे दिलेले आहेत याच्यामध्ये यांनी निर्णय घ्यावा आणि आंदोलन आम्ही त्यावेळेस मागे घेऊ। कारण का जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला 7 वर्ष होऊन गेलेत तरी तो निर्णय लागू झालेला नाही। तर आम्ही फक्त लेखी उत्तर किंवा याच्यावर आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही। तर आम्हाला प्रॉपर काहीतरी एक ठोस टाइम टेबल पाहिजे की ही भरती तुम्ही किती दिवसात करणार। एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगतोय, असे 14 मुद्दे आहेत, आम्हाला एक काहीतरी टेंटेटिव्ह टाइम टेबल पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।